नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक ठरलेली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना 1500 रुपये दिले जातात। मात्र या अनेक अपात्र महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याचं आता समोर आलेलं आहे। अपात्र महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यासाठी अर्जाची पडताळणी सुरू आहे। यासाठी काही निकष हे लावले जात आहेत। 5 एकर शेतीपेक्षा जास्त शेती त्यांच्या नावावरती नको आहे। तसं जर ती महिला शासकीय नोकरीमध्ये असेल तर तिला या योजनेचा लाभ मिळणार नाही। लाभार्थी असलेल्या महिलांच्या नावावरती जर 4 चाकी वाहन असेल तर ती महिला त्यातनं वगळली जाणार आहे। तर मग आता लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या एकत्रित अथवा विभक्त कुटुंबामध्ये पती किंवा सासऱ्याच्या नावावरती 4 चाकी वाहन असेल तर त्यांना देखील फटका बसणार आहे। या घरामध्ये दोघांपैकी कोणाकडेही 4 चाकी वाहन असल्यास महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये। आगामी काळामध्ये अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन 4 चाकी वाहनांची तपासणी ही केली जाणार आहे। आयकर भरणाऱ्यांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही। लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या महिलांसाठी आहे। मात्र जास्त उत्पन्न असलेल्या आणि आयकर भरत असलेल्या महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे आता अर्जाची पडताळणी होणार आहे। त्यानुसार आयकर भरणाऱ्या महिलांना यातून वगळलं जाणार आहे। पात्र महिलांना या योजनेचा लाभ देण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललंय। अंगणवाडी सेविकांसह आरटीओकडे देखील याची जबाबदारी देण्यात आली आहे। लाभार्थ्यांच्या घरी जाऊन कोणत्या लाभार्थी महिलाच्या घरामध्ये कार आहे अथवा इतर कुठल्या बाबींची तपासणी देखील आता केली जाणार आहे। कारबाबतची तपासणी करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना सूचना केल्या गेल्या असून आरटीओकडे असलेल्या नोंदणीचा देखील त्यासाठी वापर हा करून घेतला जाणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं निकषामध्ये न बसणाऱ्या बहिणींना बाहेर काढण्यासाठी सरकारनं प्लॅन रेडी केलेला आहे आणि त्यामध्ये अंगणवाडी सेविकांसह आरटीओवरती देखील आता जबाबदारी देण्यात आलेली आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।